या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्यांना विनंती वैभवी विनीत गावडे यांचं स्वागत करायची विनंती मी बर्वे यांना करतो आणि अध्यक्षांना देखील करतो की त्यांनी स्वागत करावं. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की हे जे आत्ता पुस्तक आपण शब्दभेट जी दिलेली आहे ती शैलेश निवाते इथे आहेत आपले कवी. शैलेश, हां, शैलेशचं हे पुस्तक आहे आणि जीवनशैली नावाचा काव्यसंग्रह तो आपण या सगळ्या मान्यवरांना देत आहोत. मी प्रकाश होळे यांना विनंती करतो की त्यांनी उदय पवार यांचं स्वागत करावं. आदर्श स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक. अर्थातच आमच्या पेपरमध्ये ही बातमी लागली पाहिजे ना, त्यासाठी स्वागत करायला पाहिजे. तर हा एक गमतीचा भाग झाला, पण अतिशय मनमिळावं असं हे व्यक्तिमत्व या विभागातलं आणि युवा उद्योजक आज एक पतपेढी चालवत आहेत. सोबत एक वृत्तपत्राचे संपादक, त्याचबरोबर आयनफिल्ड नावाची एक त्यांची लॉन्ड्रीसारखी एक वेगळ्या प्रकारची संस्था, त्याचबरोबर टिंगटॉंग हे ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांचं चालू आहे. त्या माध्यमातून तुमच्या घरातल्या सगळ्या सोयीसुविधा तुम्ही एका क्लिकसरशी मिळवू शकता असं हे ॲप्लिकेशन आहे टिंगटॉंग ऑनलाईन. तर असे हे सगळे एवढ्या छोट्या वयामध्ये या व्यक्तीने साध्य केलेलं आहे आणि ते आज आपल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सगळेच इथे आलात तर मी अध्यक्षांना विनंती करतो की कांबळे सरांना की आजच्या कार्यक्रमासाठी मनोगत आपण सादर करू. क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आज दिनांक 21 ऑक्टोबर शनिवार रोजी आज कवी संमेलन हा कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तर इथे जास्तीत जास्त कवींनी उपस्थिती दाखवल्याबद्दल तसे मंडळाच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात कराल अशी मी विनंती करतो. धन्यवाद बर्वे सर. आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमाला अगदी सुरुवातीलाच हजर झालेले आमचे मित्र समीर बने जे नालासोपारा येथून आलेले आहेत. साहित्य क्षेत्रात गेली 10 वर्ष त्यांचं कार्य आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत दादर शाखेचे. त्याचबरोबर अनेक दिवाळी मासिकात दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. असे हे यूट्यूबवरती ज्यांच्या कविता गाजत असलेले समीर बने यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. काव्य शीर्षक आहे आदिमा. एक स्वयंभू दिव्यशक्ती अथांग ब्रह्मांडाचं सारथ्य करते. एक स्वयंभू दिव्यशक्ती अथांग ब्रह्मांडाचं सारथ्य करते अचाट अद्भुत अंमळानं. सुराला सूर देते, असुराचा पणिपात करते. सुराला सूर देते, असुराचा पणिपात करते. तिला ठेवायचे सम्यक्य जळी काठी पाशाने. कालचक्र फिरवुनी सृजनतेचे नवांकर फुलवुनी ती सजग राहते. कालचक्र फिरवुनी सृजनतेचे नवांकुर फुलवुनी ती सजग राहते. नवनव रूप घेऊन युगाने युग निरंतर. तिचं अस्तित्व आदिमा. तिचं अस्तित्व आदिमा अथपासून इथेपर्यंत. तिचं अस्तित्व आदिमा अथपासून इथेपर्यंत चिरंतर चिरंतर चिरंतर.
धन्यवाद समीर. एक वेगळ्या प्रकारची देवीच्या चरणी अर्पण केलेली रचना आणि सुरुवात तर झालेली आहे. याच कार्यक्रमात पुढची कविता सादर करायसाठी मी पालघरवरून आलेल्या कोमसाप पालघरच्या जिल्हा प्रमुख काव्यप्रेमी शिक्षक मंच पालघरच्या अध्यक्षा, त्याचबरोबर अनेक दिवाळी अंकामध्ये साप्ताहिकामध्ये त्यांचं साहित्य प्रसिद्ध होत असतं अशा लोकसत्ता तन्वी हर्बल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काव्यलेखन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक ज्यांना मिळालेला, शब्दमोती व स्मृतिगंध तसेच विरार महापालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिक निबंध स्पर्धेमध्ये ज्यांना तृतीय क्रमांक मिळालेल्या अशा किशोरी शंकर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना इथे सादर करावी. किशोरीताई. उपस्थित सर्वांना नमस्कार, मान्यवरांना सुद्धा नमस्कार. मी माझी कविता सादर करते स्वरची. एकविरा माऊली. बैसली देवी डोंगरावरी आई एकविरा माऊली, बसली देवी डोंगरावरी एकविरा माऊली, तुझ्या दर्शनास आलो आम्हा नवसाला पावली, तुझ्या दर्शनाला आलो आम्हा नवसाला पावली, ब्रह्मस्वरूपिणी अंबिका सात्विक रूप तेजस्विनी, सगुण रूप कुंडलिनी बहुजनाची कुलस्वामिनी, सगुण रूप कुंडलिनी बहुजनाची कुलस्वामिनी, गळ्या सोन्याचा हार कुंकवाचा टिळा भाळी, हिरवा चुडा हातभर मंगळसूत्र पोत काळी, हिरवा चुडा हातभर मंगळसूत्र पोत काळी, साज शृंगार आईचा सालंकृत दिसे देखणी, साज शृंगार आईचा सालंकृत दिसे देखणी, कृपा दृष्टी आम्हावरी सुखी ठेव सर्व मागणी, कृपा दृष्टी आम्हावरी सुखी ठेव सर्व मागणी, ओटी भरते खण नारळ, ओटी भरते खण नारळ, सौभाग्याचं दान मागते, ओटी भरते खण नारळ, सौभाग्याचं दान मागते, कर्पूर आरती ओवाळते, मनोभावे पूजन करते, कर्पूर आरती ओवाळीते, मनोभावे पूजन करते, बैसली देवी डोंगरावरी आई एकविरा माऊली, बैसली देवी डोंगरावरी आई एकविरा माऊली. धन्यवाद. धन्यवाद ताई. ह्या पुढील कवी आहेत जे ठाण्यावरून आलेले आहेत. कवितांगण समूह जो गोरेगावमध्ये असतो, तर तिथे त्यांची सुरुवात झालेली कविता सादर करायची. त्यानंतर अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांचं लेखन अविरत चालू असतं. प्रेमाची अक्षरे समूहामध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळालेला पुणेरी आवाज, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरती त्यांच्या अलग म्हणजे लघुकथा प्रसारित झालेल्या आहेत. व्यास क्रिएशन प्रकाशन संस्थेच्या 2023 साठीचा ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला. असे आमचे विवेकानंद यशवंत मराठे यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना इथे सादर करावी. नमस्कार, कसे हो? मी माझी कविता सादर करतोय. शीर्षक आहे माझी भक्ती. तुझी शक्ती माझी भक्ती, पडतो तुझ्या मी पाया, आदिशक्ती आदि माया, राहो मजवरी छाया. तुझी शक्ती माझी भक्ती, पडतो तुझ्या मी पाया,
आदिशक्ती आदिमाया राहो मजवरी छाया हाक मारी तुझ आई भवानी नित्य नेमाने गातो पूजितो नमितो रोज तुझी स्तवने चिंता मनाची करुणी दूर दाखव किमया तुझी शक्ती माझी भक्ती पडतो तुझ्या मी पाया आदिशक्ती आदिमाया राहो मजवरी छाया दुर्गा सप्तसतीचे हर्षाने आळवतो पाठ अंतर्यामी मद दाखवावी तुझे शक्तीपीठ तुझी माझी भेट घडावी अवचित लीलया तुझी शक्ती माझी भक्ती पडतो तुझ्या मी पाया आदिशक्ती आदिमाया राहो मजवरी छाया बंद प्रपंचाचा माझा सोडव आई भवानी तुझा नाम घोष गुणवंत रावा कानी रंगू देतो नाम स्मरणात आई सर्व काया तुझी शक्ती माझी भक्ती पडतो तुझ्या मी पाया आदिशक्ती आदिमाया राहो मजवरी छाया जीव वेडावला आई ऐका तुझा महिमा बुद्धी झाली निकामी अंतरी देवारारी कामा एओ कामी माझी भक्ती नको नाम तुझे वाया तुझी शक्ती माझी भक्ती पडतो तुझ्या मी पाया आदिशक्ती आदिमाया राहो मजवरी छाया. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी सरांचे आणि माझे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत. अगदी 2015 पासून 8 वर्षापासून हे संबंध आणि अगदी एका कॉलवरती ते या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. धन्यवाद सर. या पुढच्या कवयित्री आहेत त्या देखील ठाण्यावरून आलेल्या आहेत. शिक्षण त्यांचं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे तरीही कविता करतात आणि सामाजिक कार्याची आवड आहे त्यांना. साहित्यिक प्रवास त्यांचा 2010 पासून साहित्य क्षेत्रात पदार्पण केलं. दिवाळी अंक, मासिका, वृत्तपत्र, लेख, कविता असं सगळं साहित्य त्यांचं प्रसिद्ध होत असतं. 2017-18मध्ये नारायण तांबे लिखित मी एक आत्मचरित्र तसेच लॉकडाऊनमध्ये 12 पुस्तकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. ठाणे वैभव वृत्तपत्राची त्रैमासिक दवबिंदू पुरवणी संपादन करतात त्या. त्याचबरोबर 15 ऑक्टोबर 2019 रोजी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावरील स्वरचित हिंदी गीत दिल्ली येथे राष्ट्राला समर्पित करण्यात आले. रेडिओ पुणेरी आवाज, रेडिओ विश्वास तसेच अनेक संस्थांच्या उपक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. आपल्या रचना सादर करत असतात. अनेक बक्षिसं त्यांना मिळालेली आहेत. अशा आमच्या नंदाताई कोकाटे यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना देवीचरणी सादर करावी. उपस्थित व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सर्व सारस्वतांना माझा सस्नेह नमस्कार. मी ठाणे येथून सौ नंदा कोकाटे आज या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे स्वागत आदिमातेचे. 3.5 शक्तिपीठे ओंकार स्वरूप जगत जननी आदि माता शक्तीचे तुरूप. ये ग आदि माते माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी. ये ग अंबा माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी. रत्नजडित कड्यांची मूर्ती थाट आगळा कोल्हापुरी सादरा किरणोत्सव सोहळा. चतुर्भुजा तू डोई मुकुट शेष नाग त्यावरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी. ये ग रेणुका तू माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी.
चांदीचा टोप डोईवर पितांबर साजिरे माई मळवट मुखी तांबूल रूप गोजिरे कृपा कटाक्ष नेत्रांचा माऊरी भक्तांवरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी ये गये तुझा भवानी माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी भक्तांच्या रक्षणा तू येसी त्वरे धावुनी महिषासुरमर्दिनी हाती त्रिशूळ घेऊनी कुलदेवता देशाची वास तुळजापुरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी ये ग सप्तशृंगी ये तू माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी स्वयंभू 18 भुजा रूप गिरजा नदीचे धारण करी नाना आयुधे निपण शेंदुराचे नेसून पैठणी शालू साज शृंगार करी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी ये ग आदि माते माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी नवरात्री उत्सवात उदो उदो मंदिरी आदि माते आशिष तुझा राहो आम्हावरी रांगोळी सुबक तुझ्यासाठी रेखली दारी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी ये ग आदि माते माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी 3.5 शक्तिपीठे ओंकार स्वरूप जगत जननी आदि माता शक्तीचे तुरूप ये ग आदि माते माझी या घरी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी स्वागता तुझ्या उभी औक्षंत भक्करी. धन्यवाद. खरंच सुंदर रचना आणि तितकंच छान सादरीकरण. धन्यवाद ताई. या पुढील कवी आहेत प्रदीप महादेव कासुर्डे. हे देखील शिक्षक आहेत, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ता असं त्यांचं कार्याचं स्वरूप असून 5 ई-बुक त्यांच्या नावावर आहेत. 100हून अधिक पारितोषिक आणि प्रमाणपत्र त्यांच्याकडे आज जमा आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि वाचन रुजावं यासाठी ते वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. असे आमचे प्रदीप कासुर्डे यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना देवीचरणी सादर करावी. सगळ्यांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे कवी मित्र, मी माझी रचना आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे तू भक्ती तू शक्ती. समस्त स्त्री वर्गासाठी ही कविता मी त्यांना समर्पित करतो. तू भक्ती तू शक्ती, तू भक्ती तू शक्ती, तूच आदि माता. तू भक्ती तू शक्ती, तूच आदि माता. नाना रूपे तुझी चरणी तुझ्या माथा. नाना रूपे तुझी चरणी तुझ्या माता. शौर्य धैर्य कष्ट ज्ञानाची माऊली. शौर्य धैर्य कष्ट ज्ञानाची माऊली. माया प्रेम ममता लेकरांची सावली. शौर्य धैर्य कष्ट ज्ञानाची माऊली. माया प्रेम ममता लेकरांची सावली. सर्व क्षेत्रातील चतुर चाणाक्ष. सर्व क्षेत्रातील चतुर चाणाक्ष. संकटाला भिडणारी सदैव दक्ष. संकटाला भिडणारी सदैव दक्ष. खंबीर कर्तबगार. खंबीर कर्तबगार व्यवहारात भारी. खंबीर कर्तबगार व्यवहारात भारी. खांद्यावरतीच्या साऱ्या संसाराची जबाबदारी. खांद्यावरतीच्या साऱ्या संसाराची जबाबदारी. तुझी स्तुती करिता, किती आपण विशेषण दिले तरी कमीच आहे. तुझी स्तुती करिता अपुरे शब्द माझे.
कुठला शब्द शेवटचा होऊ शकत नाही. तुझी स्तुती करिता अपुरे शब्द माझे, हे आदिशक्ती माते गुणगान गातो तुझे, हे आदिशक्ती माते गुणगान गातो तुझे, हे आदिशक्ती माते गुणगान गातो तुझे. धन्यवाद. वा सर, खूप छान. हे आदिशक्ती माते गुणगान गातो तुझे, त्याबद्दल. आणि याच नोटवरती अजून एका शिक्षिकेला इथे पाचारण करतोय. ज्ञानप्रकाश विद्यालय घाटकोपर येथे त्या कार्यरत आहेत. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, त्यांचं 29 तारीखला या महिन्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. पुस्तकाचं नाव आहे उज्ज्वला एक बालपण असेही. एक वेगळं टायटल असलेलं हे पुस्तक आणि त्याच्या कवयित्री आहे. खरं म्हणजे पुस्तक वेगळ्या विषयाचं आहे, पण मी आता कवयित्री म्हणून त्यांना इथे बोलवतो आहे. त्या आहेत स्नेहा संजय पदाले. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना आजच्या या कार्यक्रमात सादर करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व कवी मित्र मैत्रिणींनो, आज मी जी कविता सादर करणार आहे, खरं तर कधी कधी कवींना सुद्धा कधी कधी अशी वेळ येते की शब्द सुचत नाही. लिहिण्याची इच्छा खूप असते, खूप काही मनात भावना दाटून येत असतात, पण शब्द सुचत नाही. तर अशी स्थिती माझी झालेली असताना मी देवीकडे केलेली ही अर्चना आहे. म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे अर्चना. तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, शब्दगंध दरवळ अन सुमने शब्दांची, शब्दगंध दरवळ अन सुमने शब्दांची, तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, शब्दगंध दरवळ अन सुमने शब्दांची. आज मज साथ दे शब्द सुचू लागू दे, आज मज साथ दे शब्द सुचू लागू दे, करीते मी अर्चना तुझ्या आशीर्वादाची, करीते मी अर्चना तुझ्या आशीर्वादाची, तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, शब्दगंध दरवळण सुमने शब्दांची. जरी नाही अर्पिली मी फुले सुगंधाची, जरी नाही अर्पिली मी फुले सुगंधाची, ओढ लागू दे मज तुझ्या नाम स्मरणाची, ओढ लागू दे मज तुझ्या नाम स्मरणाची, तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, शब्दगंध दरवळण सुमने शब्दांची. तू महादेवी तू महासरस्वती, तूच गे मजला दिली शब्द ज्योती, तू महादेवी तू महासरस्वती, तूच गे मजला दिली शब्द ज्योती, पेटू दे पुन्हा तीच ज्योत शब्द वातींची, पेटू दे पुन्हा तीच ज्योत शब्द वातींची, शब्दगंध दरवळ अन सुमने शब्दांची, तुझ्या चरणी अर्पिते फुले भक्ती भावाची, शब्दगंध दरवळ अन सुमने शब्दांची. धन्यवाद. सुंदर आवाज, सुंदर रचना, छान सादरीकरण. अशा छान छान कविता करत राहा आणि आम्हाला ऐकवत राहा. आपल्या येणाऱ्या पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो की 29 तारीखला मी पत्रिका त्यांनी पाठवलेली आहे, त्याचं नक्कीच आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. आपल्याला वेळ असेल तर नक्की हजर राहा आणि त्यांना या नवीन पुस्तकासाठी प्रत्यक्ष शुभेच्छा द्यायला हजर राहा. यासाठी अजून एक कवी अजून आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या आत्तापर्यंत नवाकाळ या वृत्तपत्रामध्ये 40पेक्षा जास्त कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर मराठी शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर येथून त्यांचा काव्यरत्न पुरस्कार 2019 देऊन गौरव झालेला आहे.
2 एकांकिका त्यांच्या नावावर आहे, प्रेमाचा लपंडाव आणि वैरी. आणि अगदी ह्या महिन्याच्या सुरुवातीला 8 ऑक्टोबरच्या दिवशी शिवाजी मंदिर येथे त्यांच्या पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग, शुभारंभाचा प्रयोग सादर झाला. ते शैलेश भागोजी निवाते यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना इथे सादर करावी. आपण मगाशी ज्याला मान्यवरांचा सन्मान करत होतो त्याला जे शब्दगुच्छ आपण दिला जीवनशैली नावाचा, तर तो त्यांचाच आहे. तर शैलेश. धन्यवाद सर. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित कविवर्यांचे सस्नेह नमस्कार. माझं नाव आहे शैलेश भागोजी निवाते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नवरंग नवरूप देवीचे. नवरंग नवरूप दुर्गा देवीचे. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुझला हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुझला हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. अपार तुझी छाया असू दे तुझ्या या भक्तावरी. अपार तुझी छाया असू दे तुझ्या या भक्तावरी. नाना परीचे रूप घेऊन वावरती तू या भूवरी. नाना परीचे रूप घेऊन वावरती तू या भूवरी. माणुसकीचा गर्व नसावा, माणुसकीचा गर्व नसावा, भक्तिभावाचा जप असावा. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुझला हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. रंगबिरंगी फुलांनी सजतो मंडप सारा. रंगबिरंगी फुलांनी सजतो मंडप सारा. 9 दिवसाचा असतो फक्त तुझाच गाजावा. नवरंगाने फुलांनी सजतो तुझा मंडप सारा. 9 दिवसांचा असतो फक्त तुझाच गाजा वाजा. तुझ्या मंडपी खेळ रंगले नाच दंगले. तुझ्या रंगणी खेळ रंगले नाच दंगले. तुझ्याच भक्ती भावाने नाचू लागले. दुर्गा देवी सुखी ठेव तुझ्या या भक्तांना. दुःख सारे तू सोबत घेऊन जावे. दुःख सारे तू सोबत घेऊन जावे. नवरंगाने नवरूपाने सजलीस तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुझला हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. ओढ लागते तुझ्या भक्तीची माते. ओढ लागते तुझ्या भक्तीची. आस असते तुझ्या येण्याची. ओढ लागते तुझ्या भक्तीची. आस असते तुझ्या येण्याची. हिऱ्या मोत्याने नटून येतेस तू. हिऱ्या मोत्याने नटून येतेस तू. नवरंग धारण करून सिंहासनी नटून बसते तू. नवरात्र भक्त तुझे टिपऱ्यांवरती नाचत असते. सुख दुःख सारे विसरून तुझ्यात मग्न असते. सुख दुःख सारे विसरून तुझ्यात मग्न असते. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुला हात जोडणी तुझ्या चरणी. नवरंगाने नवरूपाने तुझी आराधना होते. नवरंगाने नवरूपाने तुझी आराधना होते. तुझ्या भक्तीचे वेळ लागते. कोणी तुझ्या भजनात दंग तर कोणी तुझ्या भक्तीत दंग. कोणी तुझ्या भजनात दंग तर कोणी तुझ्या भक्तीत दंग. पण शेवटी आम्हाला वेळ लावून जातेस. पण शेवटी आम्हाला वेळ लावून जातेस. नवरंगाने नवरूपाने सजली तू या मैदानी. मनोभावे पुजतो तुला हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. हात जोडणी उभा राहिलो तुझ्या चरणी. धन्यवाद. धन्यवाद. शैलेशचं नाटक मी बघितलेलं माझं सिद्ध. तुम्ही देखील बघा. आता साहित्य संघामध्ये त्याचा पुढील प्रयोग होणार आहे. शैलेश, तारीख आहे 19 नोव्हेंबर. तर 19 नोव्हेंबर जर आपल्याकडे उपलब्ध असेल तारीख तर नक्कीच या नाटकाचा प्रयोग बघूया. आपलाच एक मित्र आपली कला सादर करतोय. एका वेगळ्या विषयावरचं नाटक, समाजभान जपलेलं हे नाटक आहे आणि ते तो स्वतः सादर करतोय. खूप छान गाणी आहेत त्याच्यामध्ये. त्या गाण्यासाठी नक्कीच ऐकण्यासारखी आहे ती गाणी आणि त्यातनं बोध होणारी गाणी आहेत. तर छान शुभेच्छा तुला शैलेश. आणि मी पुढच्या कवयित्रीकडे वळतो आणि सीमा विश्वास इथे उपस्थित आहेत. तर त्या BA हिस्ट्री या विषयामध्ये शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. यूट्यूब चॅनलवरती त्या सीमा विश्वास या नावाने त्यांच्या कविता सादर करत असतात. राष्ट्रकूट मासिकातून त्यांची सगळ्यात पहिली कविता प्रसिद्ध झालेली अशा या आमच्या भगिनी आहेत. आणि सीमा यांचं इथे स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. काही विनंती आहे की आपली रचना धन्यवाद.
मी सीमा विश्वास येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि आयोजक यांचे खूप खूप आभारी आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जागर. 9 दिवस 9 रात्री आई जागर तुझ्या सोहळ्याचा, 9 रूपाचे 9 रंग लेवून वसली तू हृदयात माझ्या. तू उत्साह खळखळणारा, तू चैतन्य सळसळणारे, तू आनंद दुमदुमणारा, तू तेज ते लखलखणारे, तू मूर्तिमंत पावित्र्य, तू मूर्तिमंत पावित्र्य, तू अद्भुत सौंदर्याची खाण, तुझ्या येण्याने संचारे पुन्हा विजल्या देही प्राण. तू तितिक्षा, तू अन्नपूर्णा, तू ग मायेचा निरंतर झरा, तुझ्या छायेखाली आई अनंत सुखाचा वाहे वारा. विश्वरूपी तू आदि माया, तू शक्ती, तू मुक्ती, तू सिद्धी, तू बुद्धी, तू शांती, तू नवनिर्मिती. तू दुर्गा, तू गौरी, तू महालक्ष्मी सरस्वती, तू दुर्गा, तू गौरी, तू महालक्ष्मी सरस्वती, तूच चंडिका, तूच काली, तूच महिषासुरमर्दिनी. नाश करण्या दुष्टांचा तू घेतला अवतार त्या त्या क्षणी, नाश करण्या दुष्टांचा तू घेतला अवतार त्या त्या क्षणी. तू घाल जन्म पुन्हा आई तुझ्यासारख्या रणरागिणी. दुष्कर्म वाढिले पृथ्वीवरी या मनुष्य देही, दुष्कर्म वाढिले भारी पृथ्वीवरी या मनुष्य देही. बळावल्या पापवासना भोकाळल्या स्वेरवृत्ती. दे सामर्थ्य आई भवानी कोवळ्या लेकी वाळीना, येऊ दे जोर मनगटी शिकवण्या धडा नराधमाना. होऊ दे निपात साऱ्या भ्रष्ट स्वेराचाराचा, होऊ दे निपात साऱ्या भ्रष्ट स्वेराचाराचा. नको व्यर्थ जाऊ दे आई गजर तुझ्या जागराचा. येऊ दे जन्मा राम पुन्हा, येऊ दे जन्मा राम पुन्हा, येऊ दे पुन्हा सीता, येऊ दे जन्मा राम पुन्हा, येऊ दे पुन्हा सीता. दुमदुमू दे जगी पुन्हा थोर जन्मांची ती गाथा, दुमदुमू दे जगी पुन्हा थोर जन्मांची ती गाथा. धन्यवाद. स्वप्न गुंफन नावाचं पेज त्यांचं फेसबुकवरती आहे. चारोळी कविता पोस्ट करण्यासाठी त्याचा गेली 5 ते 6 वर्ष वापर करतायत. खाजगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. वाणिज्य शाखेत पदवीधर असे याच विभागात राहणारे विक्रांत लाळे यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना आपल्यासमोर सादर करावी. जरा जोरदार टाळ्यांमध्ये विक्रांत यांचं स्वागत करूया. नमस्कार, मी विक्रांत लाळे. हॅलो, राहायला काळा चौकीलाच आहे. रघुवर किराणा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव तसेच राष्ट्रकूट आणि मराठी साहित्य व कला सेवा आयोजित शारदीय नवरात्रोत्सव कवी संमेलनात मी माझी कविता आपणा सर्वांसमोर सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे जागर आदिशक्तीचा. जागर आदिशक्तींचा. अश्विन शुद्ध शुक्ल प्रतिपदादिनी, अश्विन शुद्ध शुक्ल प्रतिपदादिनी देवी आईच्या घटाची स्थापना झाली. नि आठवण ह्या नवरात्रोत्सवमध्ये 3.5 आदिशक्तीपीठांची आली. कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी हे, कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील शक्तिपीठ पहिले. कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील शक्तिपीठ पहिले. श्री महालक्ष्मीचे वास्तव्य म्हणून दक्षिण काशी अंतर्मुख ते पावले. माहूरगड निवासिनीची रेणुका देवी, माहूरगड निवासिनीची रेणुका देवी महाराष्ट्रातील शक्तिपीठ दुसरे ते. माहूरगड निवासिनीची रेणुका देवी महाराष्ट्रातील शक्तिपीठ दुसरे ते. परशुरामांची आई रेणुका मातेने दर्शन दिले पुन्हा सर्वांना तिथे ते. जय भवानी शब्दांनी स्फूर्ती देणाऱ्या, जय भवानी शब्दांनी स्फूर्ती देणाऱ्या तुळजा भवानीचे शक्तिपीठ तिसरे. जय भवानी शब्दांनी स्फूर्ती देणाऱ्या तुळजा भवानीचे शक्तिपीठ तिसरे. वैधव्य ऋषीपत्नीसाठी युद्ध केलेले भवानीने दशमीपर्यंत संगे कुकर महिषासुरे. लक्ष्मी सरस्वती कालीचे ओंकार रूप, लक्ष्मी सरस्वती कालीचे ओंकार रूप
अर्ध्य शक्तिपीठ सप्तशृंगी देवीचे गडावर वास्तव्य करण्यास थांबली. गडावर वास्तव्य करण्यास थांबली ही जगदंबा वध केल्यानंतर असुरांचे. आदिशक्तीच्या आराधनेसाठी आता चला मिळून सुरुवात करूया. संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती सामोरी पुन्हा एकदा आपण नतमस्तक होऊया. पुन्हा एकदा आपण नतमस्तक होऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण नतमस्तक होऊया. छान विक्रांत. आपण विक्रांतला आत्ताच मागच्या आठवड्यात एका स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्याचं अभिनंदन करूया. आपण पुढच्या कवीकडे जाणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आठवणीसाठी की राष्ट्रकूट चॅनलवरती या सगळ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण काही तासांमध्येच होणार आहे. तर आपल्याला लिंक या समूहावरती मिळणार आहे. मराठी साहित्य व कला सेवा आणि रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव यांच्या सहकार्याने आज इथे हा कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या पुढच्या कवीकडे जातोय. मी मराठी माझी सम्राज्ञी लावणी 2021 सूर सरोज प्रकाशनाच्या मार्गावर ज्यांचं आहे. अजूनही ऋतुदीप्ती, अखंडित काव्यांजली, स्नेहदर्पण असे अनेक पुस्तकांची मालिका आहे त्यांची आणि त्या सगळ्याच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अशा सरोज सुरेश गाजरे यांना विनंती करणार आहे त्यांनी आपली रचना इथे सादर करावी. त्यांना राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान, मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षक रत्न, नवदुर्गा रत्न, सिद्ध सम्राज्ञी, लेखनी सम्राज्ञी, लेखनी महाविजेती, शब्द सम्राज्ञी, काव्य सम्राज्ञी, मोहरली काव्य सम्राज्ञी असे अनेक विशेषणं जोडली गेलेली आहेत. अशा या आमच्या सरोज सुरेश गाजरे यांना विनंती करतो आपली रचना देवीचरणी अर्पण करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या रसिक मित्रांनो, मी सरोज गाजरे भाईंदर माझी एक स्वरचित भावगीत सादर करते. शीर्षक आहे नवदुर्गा. नवदुर्गा तू आदी माता, तिन्ही लोकांची स्वामिनी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. जगदंबा तू भद्रकाली, कर दानव संहार ग. सर्व स्त्रियांना दे तू बळ, त्यांच्यामध्ये संचार ग. कलियुगीन राधमांची क्रूर नीती संहारिणी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. दुर्गा गौरी अंबा शारदा, नानाविध तुझी रूप. दाखव तुझे रूप पुन्हा, काली चंडिका स्वरूप. पाताळात गाडणानीच्या महिषासुर मर्दिनी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. त्रिशूळ खड्ग मुंडमाळा असो तुझ्या हाती ग. श्री शक्तीचा करूया जागर, उभी तू अबला पाठी ग. साकडे माझे तुला ग अंबे, तूच जगत उद्धारिणी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. श्री शक्ती ही जगती महान, अष्टपैलू सौदामिनी. नवदुर्गेचा अवतार, संसारी वरदायिनी. नारी रूपात नवदुर्गा, माता दुहिता भगिनी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. नवदुर्गा तू आदी माता, तिन्ही लोकांची स्वामिनी. अगाध तुझा महिमा ग, व्यक्त स्वरूपिणी. व्यक्त स्वरूपिणी. व्यक्त स्वरूपिणी. धन्यवाद. धन्यवाद ताई.
या पुढील कवी आहेत जे मूळचे चिपळूण रत्नागिरीचे आहेत, सध्या विरार येथे वास्तव्य असतं त्यांचं. 2019पासून लिखाणाला सुरुवात केलेली आहे. अनेक ऑनलाईन ऑफलाईन स्पर्धांमध्ये सहभाग आणि बक्षिसं मिळालेली आहेत. तसंच मराठी साहित्य व कला सेवा आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये 2 वेळेला सहभाग ज्यांनी घेतलेला असे माझे मित्र प्रकाश तुकाराम जाधव यांना विनंती करतो आपली रचना इथे सादर करावी. प्रथमतः सर्वांना सविनय सप्रेम नमस्कार. आदरणीय आयोजक, आदरणीय व्यासपीठ, माझं नाव प्रकाश तुकाराम जाधव आणि माझ्या रचनेचं नाव आहे उत्सव तुझ्या आगमनाचा. गणरायाच्या आगमनाने सणांची सुरुवात झाली. गणरायाच्या आगमनाने सणांची सुरुवात झाली. गणरायाचे विसर्जन होताच दुर्गा मातेच्या आगमनाची चाहूल लागली. गणरायाचे विसर्जन होताच दुर्गा मातेच्या आगमनाची चाहूल लागली. 9 दिवसांचा हा उत्सव, 9 दिवसांचा हा उत्सव दुर्गा मातेच्या पराक्रमाचा जागर. 9 दिवसांचा हा उत्सव दुर्गा मातेच्या पराक्रमाचा जागर. दुष्कृत्यांचा नाश आणि सत्याचा विजय. दुष्कृत्यांचा नाश आणि सत्याचा विजय. 9 अवतारातून प्रकटतात तुझी 9 रूपे. 9 अवतारातून प्रकटतात तुझी 9 रूपे. दुर्गा होऊन करतेस महिषासुराचा संहार. दुर्गा होऊन करतेस महिषासुराचा संहार. तू स्त्री असूनही इतकी शक्तिशाली. तू स्त्री असूनही इतकी शक्तिशाली. मग आजची स्त्री एवढी अबला का? मग आजची स्त्री एवढी अबला का? तिला मग आजची स्त्री एवढी अबला का? ती का घेत नाही तुझ्या पराक्रमाची प्रेरणा? ती का घेत नाही तुझ्या पराक्रमाची प्रेरणा? का बळी पडते पुरुषी अत्याचाराला? का बळी पडते पुरुषी अत्याचाराला? तिलाही तिच्यात उतरवावी लागेल तुझ्या 9 रूपातली दुर्गा. तिलाही तिच्यात उतरवावी लागेल तुझ्या 9 रूपातली दुर्गा. आणि करावा लागेल नाश पुरुषी वासनेचा. आणि करावा लागेल नाश पुरुषी वासनेचा. तेव्हाच सार्थकी ठरेल तुझ्या उत्सवाची परंपरा. तेव्हाच सार्थकी ठरेल तुझ्या उत्सवाची परंपरा. तुझ्या उत्सवाची परंपरा. तुझ्या उत्सवाची परंपरा. धन्यवाद. धन्यवाद मित्रा, खूप छान सादरीकरण. मी पुढच्या कवयित्री आहेत द्रोणागिरी भूषण पुरस्कार ज्यांना लाभलेला आहे. वासवी रत्न पुरस्कार याच्या मानकरी ठरलेले आहेत. ज्यांच्या 300पेक्षा जास्त शिवअभंगांचं लेखन झालेलं आहे. अभंग अष्टाक्षरी लिहिण्यात ज्यांचा हातखंडा आहे, वाचन लिखाणाची आवड आहे अर्थात, आणि त्यांच्या सोबत जोडलेली विशेषणं बघितली तर एक रेल्वे गाडीचा डबाही कमी पडावा अशी संख्या आहे. ती कवयित्री, लेखिका, समुपदेशिका, पत्रकार, निवेदिका, समाजसेविका, पोलीस मित्र आणि नवी मुंबईच्या शहर अध्यक्षा पोलीस मित्र संघटनेच्या अशा आमच्या सुचित्रा अशोक कुंचमवार यांना विनंती करणार आहे त्यांनी आपली रचना इथे सादर करावी. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय गुरु सर आणि इथे जमलेल्या सर्व साहित्यिकांना माझा सप्रेम नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आणि शीर्षक देवीची 9 रूप. 9 रात्री 9 रूपे, 9 रात्री 9 रूपे, आळवूया भक्ती भावे, आळवूया भक्ती भावे. करू जागर देवीचा, करू जागर देवीचा, सर्वांसवे मनोभावे, सर्वांसवे मनोभावे. शैलपुत्री ही कुष्मांडात, कृपादृष्टी ठेवी फार, कृपादृष्टी ठेवी फार. चंद्रघंटा त्रिपुरारी, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार. सती ही ब्रह्मचारिणी, देते अखंड सौभाग्य, सती ही ब्रह्मचारिणी, देते अखंड सौभाग्य. काळ रात्री कात्यायनी, पूजनाने लाभे भाग्य, काळ रात्री कात्यायनी, पूजनाने लाभे भाग्य. स्कंद माता रूपवान, महागौरी सिद्धिदात्री, स्कंद माता रूपवान, महागौरी सिद्धिदात्री. आई ब्रह्मांड विजयी, असुरांची कालरात्री, आई ब्रह्मांड विजयी, असुरांची कालरात्री.
शिवशक्ती तुझ्या ठाई सौख्य दे ग दे दान, शिवशक्ती तुझ्या ठाई सौख्याचे तू दे ग दान. उदो बोला अंबाबाई गातो आम्ही गुणगान, उदो बोला अंबाबाई गातो आम्ही गुणगान. धन्यवाद. या कवितेमध्ये देवीच्या अनेक रूपांचा उल्लेख आहे खरं तर, आणि त्या रूपांमधून जे देवीचं कार्य आहे ते उलगडण्याचा ताईंनी प्रयत्न केलेला. धन्यवाद ताई. एक वेगळी रचना या निमित्ताने आपल्याला ऐकलं आहे. अजून एक गाणारा गळा आपल्यासोबत आहे, आणि त्या गाणाऱ्या गळ्याने आत्ताच या 2023 सालामध्ये एक 65 वर्षांवरच्या सिनियर सिटीजनसाठी एक सूर्यनमस्कारांची स्पर्धा होती. त्यामध्ये 106 सूर्यनमस्कार घातलेले. तर या 65 वर्षांवरच्या स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग होता त्या स्पर्धेमध्ये त्यांनी 106 सूर्यनमस्कार घातले आणि या तृतीय क्रमांक प्राप्त केलेला. रांगोळी काढण्याची त्यांना आवड आहे. कार्यवाह RSS विवेकानंद शाखा सिद्धार्थनगर गोरेगाव येथे आहेत. अटल सेवा केंद्र विलेपार्ले येथे यांनी हा विक्रम केलेला. असे त्यांनी त्यावेळेला BCom MA हे शिक्षण घेतलेलं आहे. असे ज्यांना अनेक कवी संमेलनांमधून बक्षिसं मिळत आहेत आणि यापुढे मिळतील. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई येथून द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणून जे निवृत्त झाले आहेत असे आमचे देवदत्त रामचंद्र जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना देवीच्या चरणी अर्पण करावी. हरिओम. व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय तसेच आदरणीय गुरु सर आणि मराठी साहित्य कला सेवा आणि रघुवीर क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना माझा सप्रेम नमस्कार. तसेच आपण सर्व रसिक कवी सर्वांना माझा नमस्कार. जगदंबा माता की जय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अंबाबाई. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळा आली. नवरात्रीचा जागर केला, नवरात्रीचा जागर केला. धूपदीप निरंजनी लावला, धूपदीप निरंजनी लावला. ध्यान धरुनी अंबाईचे नामघोष हा देवीचा केला. ध्यान धरुनी अंबाईचे नामघोष हा देवीचा केला. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. सिंहासनी बसे अंबाबाई, वास सुगंधी फुलांचा घेई. सिंहासनी बसे अंबाबाई, वास सुगंधी फुलांचा घेई. हिरवा चुडा गतीच्या हाती, शुभ कुंकुम सौभाग्यदायी. हिरवा चुडा गतीच्या हाती, शुभ कुंकुम सौभाग्यदायी. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. शालू भरजरी शोभे अंगाला, शालू भरजरी शोभे अंगाला. गळा रत्नांच्या मौतिक माळा, गळा रत्नांच्या मौतिक माळा. दिव्य अवतार दुर्गेचा झाला, मनी आनंदी आनंद झाला. दिव्य अवतार दुर्गेचा झाला, मनी आनंदी आनंद झाला. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. अंबाबाई आली आली नवरात्रीत खेळाया आली. नवरात्रीत खेळाया आली, नवरात्रीत खेळाया आली. जय अंबे. धन्यवाद सर. कसा होता सर सगळा? आवडला ना आवाज?
जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. 65 वर्षे तरुण आहेत ते, तर नक्कीच या वयात ते गात आहेत, तर खूप छान वाटतं ऐकायला. याच्या पुढच्या कवीकडे जाणार आहे आणि ते देखील ठाण्यावरून आलेले आहेत. शासकीय सेवेमधून क्लास 1 अधिकारी म्हणून 6 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत. कार्यव्यस्ततेमुळे सेवेत असताना फार लेखन त्यांना जमलं नाही याची त्यांना खंत आहे, पण आता निवृत्तीनंतर ती खंत भरून काढायचं काम करत आहेत. सातत्याने लिखाण करत असतात. अनेक स्पर्धांमध्ये आणि संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि जिथे जिथे शक्य असतं, आता ठाण्यावरून खास माझ्या आग्रहास्तव इथपर्यंत आलेले आहेत काळाचौकीला. तर असे आमचे मोरेश्वर हुताश बगाडे यांना विनंती करतो की आपली रचना या कवी संमेलनामध्ये सादर करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले कवयित्री यांना माझा नमस्कार. आंबेचा गोंधळ असं शीर्षक असलेली कविता मी सादर करतोय. अष्टभुजा जय अंबे साऱ्या जगाची तू जननी, साऱ्या जगाची तू जननी. महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी यावे तू ग सिंहासनी. हार कंठी चोळी शालू शृंगार मांडुनी, आई शृंगार मांडुनी. तुझा ग जगदंबिनी, तुझा ग जगदंबिनी यावे तू ग सिंहासनी. व्रत आचरले पूजन अर्चन गोंधळ जागरणी, आई गोंधळ जागरणी. तुझा ग नारायणी, तुझा ग नारायणी यावे तू ग सिंहासनी. करुणाकरणी वार संकटे करवीर निवासिनी, आई करवीर निवासिनी. तू ग प्रगटोनी, तू ग प्रगटोनी यावे तू ग सिंहासनी. पाशहारी आशापूर्वी तू मंगलकारिणी, आई तू मंगलकारिणी. घेई सांभाळुनी, घेई सांभाळुनी यावे तू ग सिंहासनी. मारिसी दुष्टा तारिसी भक्ता किती सांगू वर्णोनी, आई किती सांगू वर्णोनी. नित्यकृपा ठेवुनी, नित्यकृपा ठेवुनी यावे तू ग सिंहासनी. भरुदेशी वार धनधान्यानी करतो विनवणी, आई करतो विनवणी. हीच देववाळणी, हीच देववाळणी यावे तू ग सिंहासनी. अष्टभुजा जय अंबे साऱ्या जगाची तू जननी, साऱ्या जगाची तू जननी. महिषासुरमर्दिनी, महिषासुरमर्दिनी यावे तू ग सिंहासनी, यावे तू ग सिंहासनी. धन्यवाद. सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवी छान आरती ऐकायला मिळालेली आहे. मी राष्ट्रकूटचे आमचे संपादक इथे आहेतच, त्यांना विनंती करेल जर आपल्याला ही आरती आवडली असेल तर याचं आपण एखादं ध्वनी संगीत एखादं गीत सरांच्या परवानगीने राष्ट्रकूटवरनं सादर करूया. धन्यवाद सर. या कवी संमेलनासाठी ही खास रचना आपण सादर केली आणि अशाच छान छान रचना यापुढेही आपल्या लेखणीतून आम्हाला ऐकायला वाचायला मिळवत अशा शुभेच्छा देतो आणि पुढच्या कवयित्रीकडे वळतो. आज या कवयित्रीचं एक सर्कल मी आलेलं त्यांना म्हटलं की तुमच्या आयुष्यातलं एक वर्तुळ पूर्ण झालं, कारण त्या आज त्यांच्या आजोळात आलेल्या आहेत म्हणून त्यांना असं म्हटलं मी. तर अशा या कवयित्री ज्या बदलापूरच्या कार्यक्रमात देखील ज्यांनी हजेरी लावली, म्हणजे चुकून आल्या पण त्या एवढ्या लांब आल्या म्हणून आम्ही त्यांना सादरीकरणाची देखील संधी दिली आणि त्या यामिनी नावाची कथा त्यांच्या नावावर आहे. मिसाईल मॅन नावाचं पुस्तक त्यांनी डॉक्टर कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त सादर केलेलं. त्यानंतर आदर्श मुंबई दिवाळी अंकात त्यांची प्रेमवेडा व पाऊस ही कविता खूप गाजलेली आणि त्यासाठी बक्षीस देखील मिळालेलं. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. नीलपुष्प साहित्य संघ, साहित्य संपदा, आम्ही मुंबईच्या कवयित्री, लेखिका पुलकट्टा, अत्रेकट्टा, ठाणे नीलपुष्प,
त्याचबरोबर मराठी साहित्य व कलासेवा आहेच, त्याचा त्यांनी उल्लेख जरी केलेला नसला तरी ते आमच्यासोबत कायम जोडलेले आहेत. त्याचबरोबर आमचा अजून एक मंच आहे, तो म्हणजे आनंदी काव्य मंच, त्यात देखील त्यांचा सहभाग असतो. अशा या सविता नारायण काळे, ज्या मूळच्या पुण्याच्या, सासर त्यांचं साताराचं आणि आज आजोळात आलेले आहेत. तर विक्रोळी ते काळाचौकी असा हा प्रवास, आणि आज त्यांची ही रचना देवीच्या चरणी अर्पण करायची विनंती करतो. सविताताई. झालं म्हणजे हे माझा आजोळ, आंबेवाडी माझा आजोळ, आणि अबुदई नगरचे इकडचे कार्यकर्ते जे आहेत सीताराम घनदाटजी, ते माझ्या भावाचे सक्के चुलत सासरे आहेत. म्हणून या वर्तुळाचा उल्लेख मी केलेला आहे, ओळख सांगून. आणि खूप बरं वाटलं की माझा आजोळ आणि भावाचं सासर असा हा मिलाप झालेला आहे. जसं आपण म्हणतो की पृथ्वी गोल आहे, तसंच माझ्या बाबतीत हे झालेलं आहे. तर माझ्या रचनेचं नाव आहे आईला जागवा. आईला जागवा. पिठा मिठाने परडी भरली, पिठा मिठाने परडी भरली, नैवेद्य दाखवा. पिठा मिठाने परडी भरली, नैवेद्य दाखवा. संबळ वाजवा, आईला जागवा. संबळ वाजवा, आईला जागवा. माझ्या काळूला जागवा, माझ्या आईला जागवा. संबळ वाजवा, माझ्या आईला जागवा. हिरवी साडी चोळी घातली, हिरवी साडी चोळी घातली, हाती हिरवा चुडा. हिरवी साडी चोळी घातली, हाती हिरवा चुडा. आईला जागवा, संबळ वाजवा. संबळ वाजवा, माझ्या काळूला जागवा. पेटवली दिवटी, पेटवली दिवटी, मुरळी नाचवा. पेटवली दिवटी, मुरळी नाचवा. भक्त हो संबळ वाजवा. संबळ वाजवा, माझ्या आईला जागवा. माझ्या काळूला जागवा. साडी चोळी हिरवीगार, साडी चोळी हिरवीगार, पानाचा हो विडा. पानाचा हो विडा. दही भाताचा नैवेद्य आवडे, दही भाताचा नैवेद्य आवडे, गुळाचा हो खडा. आईला जागवा, माझ्या काळूला जागवा. आईला जागवा, माझ्या काळूला जागवा. भक्तांसाठी धावत येते, भक्तांसाठी धावत येते, सारी संकटे हरून नेते. तिचा महिमा हो आठवा, महिमा हो आठवा. आईला जागवा, माझ्या काळूला जागवा. भक्त हो संबळ वाजवा. संबळ वाजवा, माझ्या आईला जागवा. माझ्या काळूला जागवा. माझ्या आईला जागवा. माझ्या काळूला जागवा. धन्यवाद. धन्यवाद ताई. जरी या रचनेमध्ये काळू असा उल्लेख आहे तरी हा काळू आपण आईला खूप प्रेमाने आपण ज्यावेळेला हाक मारतो त्यावेळेला हा उल्लेख केला जातो. काळूबाई नाव देखील आहे देवीचं एका रूपाचं, आणि आपण नेहमीच आदराने या सगळ्या प्रकाराकडे बघत असतो, या आईचं कौतुक करत असतो. धन्यवाद ताई. आणि या पुढील कवी आहेत सनी आडेकर. हे पत्रकार देखील आहेत, साहित्य क्षेत्रात यांचं योगदान आहे. त्याचबरोबर सातत्याने लिखाण करत असतात, त्यामुळे अर्थातच पुरस्कार देखील मिळवत असतात. असे आमचे सनी आडेकर यांना विनंती आहे आपली रचना इथे सादर करावी. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व कवी मित्रांना मैत्रिणींना
सस्नेह नमस्कार. आजच्या या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आई मातेचरणी आपण इथे कवी संमेलनाच्या निमित्ताने इथे हे आयोजन केलं गेलं, त्यासाठी खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे सादरीकरणासाठी मी माझी एक कविता या ठिकाणी स्वरित सादर करतो आणि कवितेचं शीर्षक आहे आदिशक्ती आई. आदिमाया आदिशक्ती विविध नामरूपात तू. आदिमाया आदिशक्ती विविध नामरूपात तू. दुष्टांचा दैत्यकाळ सज्जनांचा तारणहार तू. दुष्टांचा दैत्यकाळ सज्जनांचा तारणहार तू. 9 दिवस युद्ध राक्षसांस धाडिले यमसदनी. 9 दिवस युद्ध राक्षसांस धाडिले यमसदनी. वाढला धरतीवर स्वैराचार अवतरली आदिशक्ती भवानी. वाढला धरतीवरी स्वैराचार अवतरली आदिशक्ती भवानी. घराघरात क्लेश कलह होऊन शांत सहज. घराघरांत क्लेश कलह होऊन शांत सहज. कधी आई तर कधी ताई, कधी आई तर कधी ताई. मायेचा चढवून साज. 9 दिवस रास गरबा रात्र जागवू दुर्गेची. 9 दिवस रास गरबा रात्र जागवू दुर्गेची. येता संकटे काळ सदा सावली तिच्या कृपेची. येता संकटे काळ सदा सावली तिच्या कृपेची. सदा सावली तिच्या कृपेची. धन्यवाद. धन्यवाद सनी. या पुढील कवी आहेत जे श्रीमती राजाराणी मल्होत्रा विद्यालय ओशिवारा अंधेरी पश्चिम येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवेत कार्यरत आहेत. अनेक वर्ष काव्यलेखन करत आहेत, कथालेखन करत आहेत. वाचनाची त्यांना आवड आहे. मूळचे रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिऱ्यातले आहेत. सध्या विलेपार्ले जुहू या परिसरात वास्तव्यास. असे आमचे उंचीने छोटे पण कीर्तीने प्रचंड मोठे असे संतोष धर्मराज मोहिते यांना विनंती करतो आपली एक रचना या निमित्ताने इथे सादर करावी. सर्वांना सप्रेम नमस्कार आणि आई जगदंबे चरणी एक छोटीशी रचना. शीर्षक आहे माय माऊली. आई माऊलीचा उदो तू आई अंबा तू जगदंबा. तू आई अंबा तू जगदंबा. विश्वाची माऊली ग विश्वाची माऊली. दिनावर कर मायेची सावली. दिनावर कर मायेची सावली. तू नवदुर्गा तूच भवानी. तू नवदुर्गा तूच भवानी. एकवीरा माऊली ग तू एकवीरा माऊली. दैत्यमर्दिनी देवी महाकाळी. दैत्यमर्दिनी देवी महाकाळी. वाघावरती स्वार होणी. वाघावरती स्वार होणी. येई कुळस्वामिनी ग तू येई कुळस्वामिनी. नवसंजीवनी तू वागेश्वरी. नवसंजीवनी तू वागेश्वरी. संकट समयी स्मरण करिता. संकट समयी स्मरण करिता. हा केला धावली ग तू हा केला धावली. आज आमुच्या नवसाला पावली. आज आमुच्या नवसाला पावली. तुझ्या नावाचा करीतो जागर. तुझ्या नावाचा करीतो जागर. आम्ही या भूतळी ग आम्ही या भूतळी. सुख समाधान देई आम्हा पावलो पावली. सुख समाधान देई आम्हा पावले पावली. सुख समाधान देई आम्हा पावलो पावली. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून एक कवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. व्यवसायाने खाजगी स्थापत्य अभियंता. गेले 5-6 वर्षापासून विरंगुळा म्हणून ते लेखन करायला लागलेले आहेत.
पण ते लेखन इतकंच छान करू लागलेत की शिवाजी खैरे यांच्या अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्या गेल्या 38 महिने एक उपक्रम चालू आहे. दर महिन्याला त्यांच्या कविता दिल्या जातात आणि त्यात पण त्यांनी 38 याच्यामध्ये सहभाग नोंदवला आतापर्यंत. तर असे माझ्यासोबत 2019मध्ये ज्यावेळेला सावरकर स्मारकामध्ये आम्ही फक्त सावरकरांच्या कवितांचा उपक्रम केलेला, त्यात देखील सहभाग ज्यांचा होता असे महेश अविनाश नाडकर्णी यांना विनंती करतो आपली रचना या निमित्ताने सादर करा. सन्माननीय व्यासपीठ, सर्व आयोजक आणि जमलेल्या सर्व कवी आणि कवयित्रींना या नवरात्रीनिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. आणि माझी कविता सादर करतो. माझ्या कवितेचे नाव आहे दिवस नवरात्रीचे. दिवस आले नवरात्रीचे, नारी शक्तीचे महत्त्व जाणून स्त्रीचा सन्मान करण्याचे. ते देवीच्या 9 रूपांची माहिती घेऊन त्या सगळ्या रूपांना पूजण्याचे. 9 तऱ्हेचे धान्य पिकवून प्रतिकात्मक पर्यावरण संवर्धनाचे. देवीचा गोंधळ जागर मांडून तिचा जोगवा मागण्याचे. दररोज त्या रंगांचे कपडे परिधान करून छानपैकी ऐटीत मिरवण्याचे. रात्री देवी सभोवती फेर धरून टिपऱ्यांच्या तालावर गरबा नृत्य करण्याचे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचे शस्त्रांचे पूजन करून प्रगतीसाठी सीमोल्लंघन करण्याचे. दसऱ्याला ज्येष्ठांना नमस्कार करून आपटारूपी सोने देण्याचे. विजयादशमीला 3.5 पैकी एक शुभमुहूर्त मानून ईश्वरी आशीर्वादाने शुभकार्याला प्रारंभ करण्याचे. असे हे दिवस नवरात्रीचे, मांगल्याचे, चैतन्याचे, उत्सवाचे, उत्साहाचे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सगळ्यांनीच बघितलेलं की एक धावत पळत एक महिला इथे प्रांगणात आली. खूप उशीर झालेला. त्यांचे सतत मला मॅसेज होते, सर मला उशीर होतोय. पण शेवटी त्या पोहोचल्या, इथे आल्या. त्या शाळेतून इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्यापैकी 80% इथे शिक्षक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षकांची सध्या काय अवस्था आहे. तर त्यामुळे आपण त्यांच्या विलंबाबद्दल आधी दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्यांची रचना इथे सादर करण्यासाठी बोलवणार आहे सुनीता पांडुरंग अनुभोले यांना. त्या 32 वर्षाचा अनुभव शिक्षण क्षेत्रामधला विद्यार्थी घडवण्यासाठी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम त्या घेत असतात. टेक्नोसेव्ही आहेत. त्यामुळे महापौर पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. आणि विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक अशा अनेक मासिकांमधनं त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. अशा आमच्या सुनीताताई यांना विनंती करतो आपली देवीवरची रचना आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर करावी. धन्यवाद सर्वांना. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. माझं नाव आहे सुनीता पांडुरंग अनुभोले. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. जो कभी ना भूले, जो कभी ना भूले वो अनभुले. आज देवीवरची रचना मी सादर करणार आहे. गुरुदांचा फार आग्रह होता. मला उशीर होत होता म्हणून मला वाईट वाटत होतं की सगळ्यांसाठी वेळ ही महत्त्वाची असते आणि मी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. गुरुदांनी सांगितलं नाही तुम्ही यायचं आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन धावत पळत मी लेखासोबत आलेली आहे आज. थँक्यू त्याबद्दल गुरुदा. माझ्या कवितेच्या रचनेचं नाव आहे हे देवी तू दर्शन देई. देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. साऱ्यांची ग तू आई, साऱ्यांची ग तू आई. संकटी धाव तू घेई, संकटी धाव तू घेई. मुक्तीचा मार्ग दावी, मुक्तीचा मार्ग दावी. चरा चरा संजीवनी देई, चरा चरा संजीवनी देई.
देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. थोडासा दम लागतोय. अनाथांची बनली माई, अनाथांची बनली माई, करुणेचा सागर होई, करुणेचा सागर होई. तुझ्या पालखीचे भोई, तुझ्या पालखीचे भोई. चित्त धावे तुझी आठाई, चित्त धावे तुझी आठाई. देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. अन्यायाचा असुर माजला, अन्यायाचा असुर माजला. भ्रष्टाचार मुक्त करू देशाला, भ्रष्टाचार मुक्त करू देशाला. नवसंजीवनीची तेवे ज्वाला, नवसंजीवनीची तेवे ज्वाला. स्त्री शक्तीचा जागर करण्याला, स्त्री शक्तीचा जागर करण्याला. देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. समाजातलं आजचं स्त्रीचं रूप बघता शेवटचं कडवं मी केलं बघा. प्रत्येक नारी दुर्गा होई, प्रत्येक नारी दुर्गा होई. मग निर्भय जन्माला येई, मग निर्भय जन्माला येई. समाज बदलण्या पायी, समाज बदलण्या पायी. देवी आई तू प्रकट होई, देवी आई तू प्रकट होई. देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई, हे देवी तू दर्शन देई. धन्यवाद. धन्यवाद ताई. काय कसं चाललंय? आवडतायत का कविता? जरा जोरदार टाळ्या स्वतःसाठीच वाजवूया आपण. बोला सर, जोशी सर काय बोलताय? बोला काय बोलताय? चांगलं चाललंय. आणि हे सगळ्या कविता ऐकायची ज्यांच्यावरती जबाबदारी होती त्या आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष यांना आता आपल्यासमोर त्यांची रचना आणि मनोगत मांडण्यासाठी विनंती करणार आहे. त्यापूर्वी त्यांचा परिचय असा की 2016पासून त्या मराठी साहित्य व कलासेवाशी जोडलेले आहेत. अनेक वर्षापासून त्या लिहित आहेत. व्हॉट्सअप तर आहेच, अनेक संस्थांच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. ईबुकच्या माध्यमातून, प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या कविता, चारोळ्या, लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आजवरच्या अनेक चारोळ्यांमधून त्यांच्या 400पेक्षा जास्त सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय अशा अनेक क्रमांकांनी त्यांच्या चारोळ्यांना, कवितांना बक्षिसं मिळालेली आहेत. अशा वैभवी विनीत गावडे ह्या देखील शिक्षिका आहेत आणि त्यांचं मनोगत सर्वप्रथम मी त्यांना व्यक्त करायला सांगतो. त्यानंतर आपली रचना त्यांनी आजच्या या कवी संमेलनाच्या निमित्ताने सादर करावी अशी विनंती. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव, राष्ट्रकूट आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे हा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. आणि या ठिकाणी आज बिल्डिंग नंबर 19 आणि काळा चौकी इथे हे शारदीय नवरात्रोत्सव संपन्न झालेले आहे. आणि या कार्यक्रमासाठी एका नारीचा अध्यक्ष म्हणून सन्मान करणारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सर्वेसर्वा माझे बंधू गुरुदत्त वागदेकर यांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. ऐनवेळी अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारावं लागलेलं आहे. आणि त्यात त्यांनी उल्लेख देखील केलेला आहे की आपण शिक्षक आहोत आणि शिक्षकांना एकदा हातात माईक आल्यावर त्यांना सवय आहे, कोणत्याही विषयावर कधीही ते बोलू शकतात. त्यामुळे त्यांनी माझी निवड केली, त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल देखील मनःपूर्वक आभार. आता आज या ठिकाणी आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की प्रत्येक वेळी कार्यक्रम वेळेवर होतो, संपन्न होतो.
नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं. राष्ट्रकूट आणि मराठी साहित्य सेवेने याआधीसुद्धा गणेशोत्सवासाठी सुद्धा आम्हाला ही संधी दिली होती आणि त्या संधीचं सोनं म्हणजे की आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेलो आहोत. तसंच आज देखील हे जे शारदीय कवी संमेलन आयोजित केले गेलं आहे ते सुद्धा आपल्याला घर बसल्या प्रत्येकाला यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना हे पाहण्याची ऐकण्याची सगळ्यांना संधी दिली गेलेली आहे. तर हे अतिशय सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. इथे सर्व रसिक जे होते कमी जरी असले तरी सगळे दर्दी होते आणि सगळ्यांनी एकापेक्षा अतिशय उत्तम अशा प्रकारे कविता ज्या सादर केल्या त्यामध्ये अभंग असू द्या, कविता आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्तछंद आहेत आणि सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण झालं. त्यासाठी सर्वांचं पहिल्यांदा जोरदार स्वागत. आणि वैशिष्ट्य म्हणजे की इकडे तरुणांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळे असे यामध्ये सामील झालेलं असं हे सुंदर अशा प्रकारचं शारदीय नवरात्रोत्सवामध्ये संमेलन अतिशय उत्तमरित्या संपन्न झालेलं आहे. अध्यक्ष या नात्याने आज मलाही जी संधी देण्यात आली तर मी सुद्धा माझी आजच्या या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीची आरती मी तुम्हासमोर सादर करीत आहे. जय देवी अंबा माते, प्रसन्न वदने तुझला नमितो मन भावे. जय देवी करवीरवासिनी तुझला म्हणती, तूच अमुची त्राता तूच जननी. महालक्ष्मी तू महिषासुरमर्दिनी, अनन्य भावे शरण आलो तुझ माते. जय देवी तुळजापूरची तू भवानी असशी, शक्ती भक्ती युक्ती तुझ चरणी दिसते. सदा राहो आम्हावर तुझी छत्र छाया. जय देवी जय अंबे माते, प्रसन्न वदने तुझला नमितो मन भावे. माहुरगडाची तू रेणुका देवी, दुरून भक्त तव दर्शना येती. तुझ्या कीर्तीचा वाजू दे डंका, अनन्य भावे शरण आलो तुझ माते. जय देवी वनीची तू माता सप्तशृंगी, आदि माया तू आदि शिवशक्ती. भक्तांच्या हाकेला तू धावून यायशी, प्रसन्न वदने तुझला नमितो मनोभावे. जय देवी अनेक तुझी रूपे अनेक तुझी नावे, नवरात्रीला ती भक्तांना दिसती. नारी शक्तीचा महिमा अपार, अनन्य भावे तव गुण मी किती गावे. जय देवी आणि आजच्या या मंडळाचे रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव या मंडळाचे अध्यक्ष श्री वैभव कांबळी, त्याचप्रमाणे निशांत बर्वे यांनी आणि या ठिकाणी या इमारतीमधील सर्व रसिक प्रेक्षक या सगळ्यांनी आजच्या या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनामध्ये आस्वाद घेतला. आम्हाला आमची रचना सादर करण्यासाठी संधी दिली त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई. शिक्षकांवरती नेहमीच आयत्या वेळेला जबाबदारी येते, तर ताईने नेहमीप्रमाणे ती अगदी सिक्सर मारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एकदा जोरदार आपण ताईचे आभार मानूया. आणि या कवी संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही सगळे आलात, तुमच्या छान छान कविता इथे सादर केल्यात आणि या सगळ्या कवितांचं आपण ई बुक प्रकाशन देखील करणार आहोत. पण आज आपण त्याचं फक्त कव्हर पेज अनावरण इथे करणार आहोत, कारण काही कवी इथे पोहोचू शकलेले नाही आहेत, तर त्या कविता आपल्याला या कविता संग्रहात घेता येणार नाहीत. माझ्याकडे संग्रह तयार आहे पण ते आपण पब्लिश करू शकत नाही, तर त्या परत आपल्याला काढाव्या लागतील. तर जो टेक्निकल भाग आहे त्याच्यानंतर आपण त्या पुन्हा नवीन रूपामध्ये सादर करू, पण त्यापूर्वी आपण आज ई प्रकाशन सोहळा इथे करणार आहोत. तर मी सगळ्याच मान्यवरांना
प्रकाश ओळेंना देखील विनंती करतो राष्ट्रकूटच्या यूट्यूब चॅनलचे, आणि संजय कसरे यांना देखील विनंती आहे. संजय, आपण कुठे असाल? आणि एक आनंदाची गोष्ट अशी की आपण जगव्यापी गणेश काव्य उपक्रम घेतलेला यावर्षी राष्ट्रकूटच्या सहयोगाने. त्यावेळेला माननीय महाजन यांची अप्रतिम रचना आहे, आरती आहे, आणि ती देखील आम्हाला खूप आवडलेली. तर आम्ही त्यांच्याकडे त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र मागितलेलं आहे. त्याचबरोबर मोरेश्वर सरांना देखील विनंती. आणि आत्ता शेवटी आपण जी आरती ऐकली, तर मी वैभवीताईकडे देखील या विनंतीपत्र मागणार आहे. आणि या तिन्ही आरत्यांचं आपण जितक्या शक्य तितक्या लवकर किंवा अगदी मागे गणपतीच्या दरम्यान या कवितांचं एक छानपैकी सादरीकरण आपल्या राष्ट्रकूट वाहिनीवरनं होईल. आणि त्याला सागर संगीत असेल, छानसा आवाज असेल, आणि आपल्या सगळ्यांपर्यंत त्या रचना पोहोचतील आणि त्या कायमस्वरूपी अनेकांच्या मनामध्ये जतन होतील अशी खात्री बाळगूया. मी या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रकूट चॅनलचे संपादक प्रकाश ओळे, संजय कसरे आमचे मित्र यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर यावं इथे आणि आपण या कव्हर पेजचं अनावरण करावं. मी अध्यक्ष आणि सेक्रेटरी कांबळे साहेब आणि बर्वे साहेब यांना देखील विनंती करतो की या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचं अनावरण करावं. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की ही जी प्रतिमा आपण बघतोय ती या देवीचीच आहे आणि मुद्दामून आम्ही ती घेतलेली आहे. आणि राजमाता, अबुदयनगरची राजमाता म्हणून इथे ही प्रसिद्ध आहे माता, आणि तिचा हा यथोचित गौरव करायची संधी आम्हाला रघुवीर क्रीडा मंडळ आणि त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मिळाली. तर त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम संपन्न करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे मराठी साहित्य व कला सेवा आपले प्रमाणपत्र अगदी कार्यक्रमाच्या शेवटी देत असतं आणि त्यामुळे आपले कवी शेवटपर्यंत आपली कविता सादर केल्यानंतर देखील थांबतात आणि दुसऱ्यांची ऐकतात. हा समज जरी माझा खोटा असेल खरा असेल माहीत नाही, पण त्यानिमित्ताने तुम्ही लोक थांबतात, माझ्यावरची जबाबदारी वाढवता पुढच्या कार्यक्रमासाठी. तर आपण प्रमाणपत्र देऊया आणि या मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते आपण या प्रमाणपत्राचं वितरण करूया. मी एकेकाचा उल्लेख करणार आहे. समीर बने, एकच मिनिट. आपल्या कवितेसोबत इतरांच्या कविता देखील पहा, इतरांपर्यंत पोहोचवा आणि हा कार्यक्रम कसा वाटला आमच्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा अपेक्षित आहे. यात ज्या काही सुधारणा असतील त्या नक्की कळवा, कारण कुठलाच कार्यक्रम 100% यशस्वी होत नाही हे मानणाऱ्यापैकी मी आहे. एक आठवण भेट रघुवीर क्रीडा मंडळातर्फे आपल्याला देण्यात येत आहे. संजय, धन्यवाद आपले. मी पुढील कवयित्री आहेत किशोरी शंकर पाटील यांना विनंती करतो आपलं सन्मानपत्र इथे स्वीकारायचं आहे. यानंतर विक्रांत लाळे यांनी तयार राहायचं आहे. विवेकानंद मराठे यांनी तयार राहायचे.
नंदा कोकाटे, हा म्हणजे बॅलन्सिंग फोटोला बॅलन्सिंग. यानंतर प्रदीप कासोडे यांनी तयार राहायचे. स्नेहा फदाले, स्नेहा फदाले, संतोष मोहिते, संतोष धर्मराज मोहिते, त्यानंतर सनी आडेकर यांनी तयार राहायचे. त्यानंतर महेश नाडकर्णी यांनी तयार राहावं. यानंतर सीमा विश्वास, आमचा कवितेवरचा विश्वास दृढ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर सीमाताईंना विनंती आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं. मोरेश्वर बागडे आपणही तयार राहायचं. सुचित्रा कुंचमवार यांनी तयार राहायचं. फोटोत आवाज आला ना. देवदत्त रामचंद्र जोशी, यानंतर सरोज गाजरे यांनी तयार राहायचे. यानंतर काळजी करू नका, आपले फोटो येणार आहेत. तुम्ही काढले नाहीत तरी फोटो मिळणार आहेत तुम्हाला. प्रकाश जाधव आपण देखील तयार राहायचे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांनी जायची घाई करू नका. आपल्याला एकत्रित एक आठवण भेट म्हणून एक फोटो काढायचा आहे एकत्र. मगाशी ज्यांनी उल्लेख केला की त्यांना कधीच विसरू शकत नाहीत, अनभुले, तर सुनीताताई अनभुले यांना विनंती करतो. यानंतर सविता काळे यांनी तयार राहायचे. आज आजोळात त्यांचा हा सन्मान होतोय ही रचना सादर केल्याबद्दल. धन्यवाद. तर घरचं कौतुक एक वेगळंच असतं आणि जेव्हा स्त्रीचं माहेरात आजोळात ज्याला कौतुक होतं त्याला ते अजून जास्त आनंदाचं असतं असं मला वाटतं. त्यानंतर
आपल्यापैकी अजून कोणाचं सन्मानपत्र बाकी राहिलं आहे का, ज्यांनी आत्ता कविता सादर केल्या नसावं? तर या कवी संमेलनाच्या अध्यक्षा वैभवीताई गावडे यांना सन्मानपत्र देण्याची विनंती मी प्रकाश ओळे यांना करतो. त्याचबरोबर हे सन्मान चिन्ह ॲक्च्युली दुसऱ्या एका स्पर्धेचं आहे, ज्याचं परीक्षण ताईंनी केलेलं आणि ते माझ्याकडेच इतके दिवस पडून होतं, तर आज देण्याचा योग आलेला आहे. तर ते सन्मान चिन्ह देखील सुपूर्द करतो आहे. आणि धन्यवाद ताई. एक समूह चित्र आपण घ्यायचं आहे. त्याआधी प्रथेप्रमाणे सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यात आधी रघुवीर क्रीडा मंडळ आणि त्याचे सगळेच पदाधिकारी आणि इथले रहिवासी, त्याचबरोबर तुम्ही सगळे कवी ज्यांनी इथे येऊन आपल्या कविता इथे सादर केल्या. राष्ट्रकूट यूट्यूब चॅनलचे संपादक आणि माझे मित्र प्रकाश ओहरे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर अगदी माझे जीवश्य कंठस्थ मित्र संजय कचरे आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्रण ज्यांनी केलं ते अनिल पानसकर, एकदा त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. या ना सर, राष्ट्रगीत घेऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. हॅलो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे माता की जय. या सगळ्यांनी सेवा संघटनेचे संस्थापक संचालक गुरुदत्त वागदेकर तसेच कॅमेरामॅन श्री अनिल पानसकर यांनी जे आम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्याबद्दल रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार. त्यांचा आमच्या मंडळाच्या वतीने एक छोटासा सत्कार करण्यात येत आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री वैभव कांबळे त्यांना सत्कार करतील, यांनी त्यांनी स्वीकार करायचा. तसेच आजचे कॅमेरामॅन या यूट्यूब चॅनल तर्फे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तसे आमचे सहकारी श्री अनिल पानसकर यांचे देखील सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री वैभव कांबळे करतील.
आणि प्रकाश उळे यांचा देखील सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रोहन कांबळे करतील. प्रकाश उळे हे राष्ट्रकूट यूट्यूब चॅनलचे प्रमुख आहेत. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने केला जात आहे. त्यांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. आमच्या कार्यक्रमासाठी हाँ जाओ गुरु सर कुठे गुरु सर प्रकाश दादा आला हाँ जाओ गुरु सर कुठे गुरु सर प्रकाश दादा आला हाँ जाओ गुरु सर कुठे गुरु सर